तर रामरक्षा आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेनं जय्यत तयारी केली आहे। मंदिर परिसरामध्ये भगव्या पताका लावण्यात आल्यात, तर मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागपूरच्या ज्या राम मंदिरामध्ये आज रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होणार आहे, त्या मंदिराला कशा प्रकारे फुलांच्या माळांनी सजवण्याचं काम सध्या सुरू आहे। एकंदरीतच 4:30 वाजता या रामरक्षा पठणाला सुरुवात होणार आहे। मात्र सकाळपासून इथे जी एक तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे की संपूर्ण मुख्यद्वार फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे। फुलं तयार करणारे जे कारागीर असतात त्यांना विशेष करून बोलावण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात की फुलं देखील अजून मोठ्या प्रमाणात फुलांच्या माळा देखील इथे पडलेल्या आहेत। त्यामुळे या संपूर्ण मंदिराची सजावट फुलांच्या माळाने केली जाणार आहे। आणि मुख्यद्वार जर का आपण बघितलं तर मुख्यद्वारावर ज्या प्रकारे रामरक्षा पठण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची छोटेखानी सभा देखील होणार आहे। आधीच मंदिर प्रशासनाने सांगितलं होतं की मंदिर जे काही राजकीय भूमिका जाहीर करायची असेल ते मंदिराच्या बाहेर जाहीर करावी आणि मंदिराच्या आतमध्ये कुठलंही राजकारण होऊ नये। त्या पार्श्वभूमी आपण बघू शकतो की ते नागपूरमध्ये कशा प्रकारे शिवसेनेच्या वतीने एकंदरीतच या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि निश्चितच या संपूर्ण कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।